आता ज्याला इराण म्हणतात तो पूर्वीचा पर्शिया, ज्याला पारस असं नाव होतं, तिथे पारशी लोक राहायचे. 411 व्यापाऱ्याच्या रूपाने आले आणि ते सगळे पारशानच काढून दिलं. ते पारशी अनेक देश तुडवत तुडवत भारतात आले. नवसारी, डहाणू आणि मुंबई ही त्यांची पहिली लँडिंग स्टेशन्स आहेत. तिथे ते उतरले. अन्य देशात ते जगू शकले असते, पण ते सगळे पारशी भारतातच येऊन का थांबले? त्याचं कारण आहे, त्यांना माहिती होतं इतरत्र आम्ही फक्त जगू, पण पारशी म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार फक्त हिंदुस्थान देईल. त्यांना त्यांचा धर्म जिथं राहून जगता आला तो हिंदुस्थान आहे. आणि पारशी लोकांनी इथं सेवा केल्यात. आम्ही घेतलेली लस आदर पुनावाला, सिरम इन्स्टिट्यूट, 7 कॅन्सर हॉस्पिटल जगाला प्रदान करणारे रतन टाटा कोण आहेत? भारतीय उद्योगाचे जनक महर्षी जमशेदजी टाटा, हे तिकडून आलेलं आहे. हे आपण विसरता कामा नये. 3 इडियटचा नुसता व्हायरस म्हणजे बोमन इराणीच पारशी असं नाही विठाला. आपल्या भारताच्या ईशान्येकडे म्हणजे उत्तर पूर्व आपल्या बगलेत असा नकाशा जर धरला तर एक देश आहे. कोणता? बांगलादेश. हल्ली ते त्यांच्या देशात कमी ना आपल्या देशात जास्त झाले. ते म्हणाले बरोबर आहे का, आमचा बांगलादेश आहे आणि त्यांचा चांगला देश आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणा वर्षांपूर्वी त्या देशात अराजक माजलं, इन गव्हर्नन्स कंडिशन आलं आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला त्यांचा देश सोडून परांगदा व्हावं लागलं. कोण? बोला. शेख हसीना. सध्या कुठे आहेत? भारतात आहेत. का? आपल्या पंतप्रधानांनी विचारलं व काय झालं काय का यांचं नाव हसीना आणि या हसीना. 56 राष्ट्र जगात मुस्लिम आहेत, पण माझ्या जीवाला निर्धोक स्थिती जर कुठे मिळेल तर ती हिंदुस्थानात. हे आमचं निराळेपण आहे. अजून पुढे थांबा. चीनने तिबेटचा घास घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक बौद्ध मठांचे ताबे घेतले आणि माओवाद्यांनी कम्युनिझम या सगळ्याला सर्वस्व मानणाऱ्यांनी त्या बौद्ध मठातल्या सगळ्या भंते लोकांना हाकलून लावलं आणि त्यामध्ये तिबेटचा धर्मगुरू बौद्धांचा त्यालाही तिथून हाकलून लावलं. त्यांचं नाव दलाई लामा. अख्खा साऊथ ईस्ट एशिया बुद्धिझम आहे ना. म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया इतके सगळे देश बुद्धिस्ट असताना ते हिमालय ओलांडून भारतातल्या हिमाचल प्रदेशात आले. जगातलं सगळ्यात सुंदर क्रिकेट ग्राउंड ज्या गावात आहे त्या धर्मशाळेत त्यांचा आता मठ आहे. डिझॉंग म्हणतात त्यांना. मला काय म्हणायचं आहे, इतके बुद्धिस्ट कंट्री असताना सुद्धा त्यांना सेफ झोन, सेफ कंट्री म्हणून जर आमचा हिंदुस्थान वाटत असेल तर तो हिंदुस्थान असा ज्या कीर्तनांमुळे आहे ते कीर्तन जगभर गेलं पाहिजे. विठाला.